नमस्कार मंडळी, आज आपण इलो एका वेगळ्या विषयाकडे की शेतकरी आणि निसर्ग ह्या दोघांमधलं काय प्रॉब्लेम चालता तो बघा। आता ह्या तुमका भात शेती दिसता, ही ह्या परतीच्या पावसामुळे भात शेती संपूर्णपणे जमिनीक चिकटलेली आहे। आता कसा होता बघा, ह्या जर भात आता कापूक नाही मिळाला तर भाताची वाट लागता, भात रुजान जाता, भात जे की लोंबी असतं ते केसरा म्हणतो आम्ही, ती गळान जातात आणि मुळात काय होता, ही जमिनीक चिकटली का त्याका काय होता, कीड लागता आणि अनेक प्रॉब्लेमपासून याचं नुकसान होता। याच्यात पुन्हा काय होता, ह्याचा गावातही फुकट जातं, म्हणजे आम्ही जो गुरांका जो चारो ठेवतो तो चारो ह्याचं फुकट जाता आणि दोन्ही बाजू वांदे होतो। म्हणजे कसा भात एक तर आपण असा झोडला तर सुकोक मिळणार नाही। आता ह्या झाला भात शेतीचा, म्हणजे एक शेतकरी म्हणता काय, माझ्या भात शेतीक पाऊस नको म्हणून, आणि त्याच्यामुळे हो शेतकरी हय रडता की माका या निसर्गाने आता माका सतवल्या आणि काय करतलात, पाऊस पडलो आणि पावसामुळे आमची शेती खराब होता। आता बरोबर त्याच्या दुसऱ्या जर बाजूक गेलात तर ही भुईमुगाची शेती आहे, आम्ही त्याका म्हणतो भुईमुग। भुईमुग म्हणजे आमचं शेंगदाणो। आता शेंगदाणेवाले शेतीवाले शेतकरी काय म्हणता, अरे बापरे बरा झाला हो पाऊस पडलो, कारण काय झाला, एक तर यंदा आम्ही भुईमुग उशिरा केलो, कारण सुरुवातीक पाऊस जास्त पडल्यामुळं आमचं यंदा भुईमुगाचं जरा उशिरा पेरलेलो, आणि हो बघा ह्यो उशिरा पेरलेलो भुईमुग असल्यामुळे आता ह्या का पाऊस ह्यो गरजेचं होतो, नाहीतर काय झालं असता ह्यो भुईमुग मरान जाणार होतो, कारण का ऐन खत पेरूच्या टायमाकच ह्यो पाऊस गेलेलो होतो आणि बरोबर त्याच टायमाक पुन्हा पाऊस येलो। त्याच्यामुळे ह्यो शेतकरी म्हणता वा 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 बरा झाला। आता निसर्गाची अशी दमछाक होता, नक्की करू काय, भुईमुगाक पाऊस देऊ काय या भात शेतीक कुजवून टाकू। म्हणजे शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये लपड्यामध्ये या निसर्गाची आणि ह्या देवांची वाट लागतं। कारण कसा, हे आमचे शेतकरी काय म्हणतात भातवाले, अरे देवा काय करतं, या आमचा वाटोळा करतं, अडेच्या म्हणतात अरे देवा काय करतं, आमचा वाटोळा करणं बरा झाला, चांगला आला पाऊस पडावं। म्हणजे ह्याच्यात नक्की काय कळणार नाही। ह्या कसा असता माहिती, ह्या झाला तरी वावा आणि नाही झाला तरी वावा, त्याच्यातली परिस्थिती आली। हय म्हणता मी मेलय मेलय मेलय, हय म्हणता वा 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 वा। म्हणजे कसं असतं बघा, ते आपल्या मालवणीत म्हणा, ते सुपातले हसतात आणि जात्यातले रडतात, तशातली ही झाली परिस्थिती। तेव्हा आता हे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्याक माहिती। खाणारे म्हणतात वा वा शेंगे बरे होते, आणि हय म्हणतात आमचे फाव बरे होते, आमचं तांदूळ बरं होतं, आमका पेज बरी लागता। पण ह्यो जो प्रॉब्लेम हा, ह्यो प्रॉब्लेम कोणाक कळाचो नाही, हे शेतकऱ्याचे व्यथा शेतकऱ्याक माहिती। तर चला, कसा ही भात शेती होया, ही भात शेती परतीच्या पावसामध्ये झोपलेली आहे। आणि हे बघा, हे का आम्ही म्हणतो नाचणं म्हणजे आमच्याकडे मालवणी भाषेत एका आवटी म्हणतात, आवटी। हे नाचणं गेलेलो, ह्या पण तसंच आहे तुमच्या भुईमुगासारख्याच। नाचणेवालं म्हणता आमका पाण्याची गरज आहे, आणि भातवालं म्हणता आमका पाण्याची गरज नाही। त्याच्यामुळे परतीच्या पावसामुळे हा अक्षरशः निसर्गाची ना दमछाक झाली आहे। नक्की पाऊस पडायचो की नाही पडलो का, हे म्हणतात पाऊस होय होतो, हे म्हणतले पाऊस नको होतो। त्याच्यामुळे कसा आला, इकडे आड आणि इकडे वीर, पावसाचे खरोखर आता ना हाल चाललेले आहेत, पडायचा काय थांबायचा, पडलो तर हे खुश, नाही पडलो तर मग मात्र हे खुश, असा ह्या सगळा चाललेला। तेव्हा ह्यो निसर्गाचे जे काय म्हणतात ते लिला, ते हे शेतकऱ्यांका सहन करूचे लागतले। ही दोन्ही बाजूनी दमछाका, इकडे आड आणि इकडे वीर। तर मंडळी चला, नमस्कार।